नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण चटपटीत असं चवीचं मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आज आपण अगदी परफेक्ट असं अर्धा किलो मिरचीचं प्रमाण पाहणार आहोत. त्याच्यासाठी इथे पहा मी अशा प्रकारे कमी तिखट म्हणजे जास्त तिखट पण नाही आणि एकदम कमी तिखट पण नाही अशा प्रकारे मिरच्या आणलेल्या आहेत. आणि मिरच्या शक्यतो ताज्या वापरायच्या. आणि तुम्हाला जर जास्त असं चटपटीत तिखट लोणचं हवं असेल तर लवंगी मिरची असते छोटी काळ्या हिरव्या कलरची ती मिरची वापरायची. आणि ह्या मी एकदम अशा ताज्या मिरच्या घ्यायच्या. तर आता याला मसाला पाहूया. आणि इथे पहा अर्धा किलो मिरचीसाठी मी परफेक्ट असं 20 ग्राम असे जिरे घेतलेले आहेत. तर 20 ग्राम बडीशोप कच्ची बडीशोप अशी घेतलेली आहे. आणि 50 ग्राम अशी मोहरी घेतलेली आहे. आणि अर्धा चमचा मेथी दाणे. आणि हे फक्त आपल्याला घरच्या साहित्यात बनवायचं आहे. आणि मोहरीच्या जागी तुम्ही मोहरीची रेडीमेड डाळही वापरू शकता. आणि हे आपल्याला आता सगळं हलकंसं असं गरम करून घ्यायचं. आणि अर्धा किलो मिरचीसाठी मी 100 ग्रॅम असं तेल घेतलेलं आहे. हे मी सनफ्लावरचं तेल घेतलेलं आहे. तुमच्या आवडीवर कुठलंही वापरा. तर मिरच्या ते कापायच्या आधी आपण हे कडकडीत गरम करून ठेवूया. म्हणजे कसं सगळी प्रोसेस होईपर्यंत तेल आपलं थंड होईल. हे पहा तेलातून असं धूर येईपर्यंत आपल्याला कडकडीत आता हे गरम झालेलं आहे. तर आता हे आपण बाजूला ठेवूया थंड होण्यासाठी. हे पहा तवा तापलेला आहे. तर आता हे सगळं एकत्रितच घालायचं. आणि एकदम जास्त भाजून नाही घ्यायचं. थोडंसं असं मस्त कुरकुरीत असं थोडंसं झालं की लगेच काढून घ्यायचं. हे पहा थोडंसं असं मोहरी तडतड करायला लागली. आता गॅस बंद करायचा आणि लगेच आता काढून घ्यायचं. कारण गरम तव्यावर आपल्याला ठेवायचं नाही, नाहीतर मग ते करपू शकतं. आणि करपल्यानंतर असा लोणच्याला कडवटपणा येतो. त्याच्यामुळे आता हे थंड करूया आपण. आता मसालाही आपला भाजून झालेला आहे, तोही थंड होत आहे. आणि तेलही कडकडीत गरम झालेलं आहे. तर आता आपल्याला याच्यात रेडीमेड मिरचीचं जे विकतचं लोणचं असतं त्याच्यात विनेगर वापरतात. तर आपल्याला विनेगर वापरायचं नाही, तर आपल्याला वापरायचे लिंब. तर अर्धा किलो मिरचीसाठी असे मी 6 लिंब घेतलेले आहेत. आणि लिंबही अशी चांगली स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. आणि मिरच्याही मी 2 तास आधी स्वच्छ धुवून एकदम मिरचीला असं पाणी ठेवायचं नाही अजिबात, एकदम सुकी करून घ्यायची. पाणी जर मिरचीला राहिलं तर मग आपलं लोणचं बुरशी पकडू शकतं. तर आता आपण हे मिरच्या कापून घेऊया. तर मिरची आपल्याला ही मोठी मिरची असल्यामुळे अशी मधोमध अशी कापायची. आणि ही कैचीनं आपल्याला जसे हवे तसे आपले असे तुकडे करायचे. छोटे करा किंवा मोठे करा. आणि मिरच्या जर छोट्या असतील तर मग मात्र अख्खी मिरची ठेवली तरीही चालतं. आणि ही अशी मधोमध मिरची कापून हे लोणचं केल्यामुळं काय होतं, सगळं लोणचं आपलं मिरचीला मुरतं. म्हणून अशी तुकडे करायचे. आणि आता मी अशा सगळ्या मिरच्या कापून घेते. काही जण काय करतात की देठासहित मिरचीचं लोणचं करतात, पण आपल्याला देठासहित मिरचीचं लोणचं करायचं नाही. मिरच्या सगळ्या आपल्या कापून झालेल्या आहेत. लिंबाचा रसही मी तयार करून घेतलेला आहे. आणि मसालाही आपला सगळा थंड झालेला आहे. तर एकदम असं स्वच्छ मिक्सरचं भांडं सकाळी घासून ठेवायचं नाही, एकदम कोरडं भांडं असं आपल्याला वापरायचं. आणि आता आपण याला जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, असं मध्यम बारीक करून घेऊया. मिक्सरला वाटून झालेलं आहे. हे पहा अशा प्रकारे रवाळ रवाळ असं वाटून घ्यायचं. आता सुरुवातीला आपल्याला हे लिंबाचा रस काढून घेतलेला असा गाळणीनं गाळून घ्यायचा. म्हणजे त्याच्यात बिया वगैरे आलेल्या सगळ्या गाळून जातात.
आणि लिंबाचा रस घातल्यानंतर लिंबाचा रस असं सगळ्या मिरच्यांना लागला पाहिजे, असं मिक्स आधी करून घ्यायचं। लिंबाचा रस सगळ्या मिरच्याला लागलेला आहे, तर आपण आता वाटून घेतलेला मसाला याच्यात घालूया आणि मसाला असा सगळ्या मिरच्यांना मिक्स करायचा। आणि याच्यात आता आपल्याला मेन म्हणजे घालायचं मीठ। तर मी अर्धा किलो मिरचीसाठी 50 ग्रॅम असं मीठ घेतलेलं आहे, कारण हे मोजून वगैरे मी असं घेतलं नाही, पण 50 ग्रॅम एवढं भरेल की नाश्त्याचा 4 चमचे असे भरून मी मीठ घेतलेलं आहे। आणि मीठही असं मिक्स करूया। आता हे सगळा मसाला आपला मस्त मिक्स झालेला आहे आणि लोणचंही आपलं तयार झालेलं आहे। तर आपल्याला शेवटची प्रोसेस आता आपल्याला तेल घालायचं आहे आणि ह्या तेलामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, कारण मी हे काश्मीरी लाल तिखट घालणार आहे। हे तिखट जास्त नाही, फक्त कलरला आहे, रंग त्याने मस्त लोणचाचा छान दिसतो। आणि अशी पाव चमचा आपल्याला हळद घालायची आणि याच्यात आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे। आणि तुम्हाला जर लाल लोणचं नको असेल तर लाल तिखट नाही घातलं तरी चालतं। आणि हे मसाले आपल्याला आता सगळं तेल थंड झाल्यानंतरच हे घालायचे, नाहीतर मग गरम तेलात जर घातलं तर मसालेही करपतात आणि मिरचीचं लोणचंही टिकत नाही। आणि हे तेल आता आपल्याला मिरचीवर असं घालायचं आणि तेल थोडं कमी जास्त झालं तरीही काही हरकत नाही, कारण विकतच्या लोणचात तेलच जास्त असतं, तेलामुळे मिरची खराब होत नाही, म्हणून तेल आपल्याला जास्त वापरायचं। आणि आता हे तेल घातल्यानंतर मिरची आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची। आणि हे आता आपलं चटपटीत चवीचं असं मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे। आणि हे आपण 1 ते 2 तास जर असंच पातेल्यात ठेवलं तर मग याला असं पाणी सुटल, तर मिठाने पाणी सुटतं। आणि मिरचीचं लोणचं भरण्यासाठी आपल्याला अशी काचेची बरणी वापरायची, म्हणजे मिरचीचं लोणचं खराब होत नाही। तर प्लास्टिकची जर बरणी वापरली तर मग प्लास्टिकच्या बरणीचा असा लोणच्याला वास लागतो, म्हणून ती वापरायची नाही, काचेचीच वापरायची। स्टीलचा वगैरे डब्बा पण आपल्याला काही असा वापरायचा नाही, कारण तो मिठानं फुटतो। आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।